राष्ट्रसंत तुकोजी महाराज आषाढवारी पादुकांचे राजेश्वर नगरीत आगमन अकोला येथील जानोरकर मंगल कार्यालयात झाले। यावेळी स्थानिक राजेश्वर मंदिराच्या अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत समारंभ सोहळा पार पडला। यावेळी पादुकांचे चरण राजेश्वर मंदिरातील अध्यक्ष लोहिया यांनी केले। पादुकांचे पूजन व सुशील वनवे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर संत तुकाराम चौक ते धानोरकर मंगल कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी येथून दरवर्षी पंढरपूर येथे आषाढवारीचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांच्या चरण पादुका घेऊन केंद्रीय प्रचार विभागाद्वारे 10 ते 15 प्रचारक दरवर्षी जात असतात। ही प्रथा खुद्द राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांनीच त्यांच्या काळापासून सुरू केलेली असून त्यांच्या या वारीस कोणताही प्रकारचा खंड आजपर्यंत पडलेला नाही। परतीच्या वेळी विविध ठिकाणी विश्रांती घेत अकोला येथे 28 जुलै 2024 या पादुकांचे अकोला नगरीत आगमन झाले। त्यानंतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ अकोला जिल्ह्याच्या वतीने जानोरकर मंगल कार्यालयात राष्ट्रसंत तुकोजी महाराज आषाढवारी पादुका सोहळ्याचे आयोजन केले होते। सर्वप्रथम मंगल कार्यालयात राष्ट्रसंत अभंगवाणीला सुरुवात करण्यात आली। तसेच प्रकाश महाराज वाघ, सुशीलदादा वनवे, शिवाजी महेशने, शेख गुरुजी, ॲडव्होकेट संतोष भोरे, गजानन जालमकर, वैशाली सावळे, श्रीकृष्ण सावळे, वंदन कोहाळे, बालमुकुंद यांच्यासह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना, चिंतन, ध्यान, आरती करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला। गुरुमाऊलीच्या चरण पादुका या ठिकाणी पंढरपूरहून आलेल्या आहेत। या राजेश्वर संस्थानचे विश्वस्त आदरणीय श्री लोहियाजी, मी यांना विनंती करेन की आमच्या या श्री गुरुदेव पंढरपूर देवदर्शन या चरण पादुका पालखीचे प्रमुख आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुशीलदादा वनवे महाराज यांचं आपण संस्थानच्या वतीनं राजेश्वर मंदिराच्या वतीनं विश्वस्त या नात्यानं त्यांचं स्वागत करावं अशी त्यांना सूचना करतो। आणि राजेश्वर भगवान की जय। प्रतिमा त्यांना दादा हे घ्या प्रतिमा यानंतर कैकाडी महाराज आणि समर्थ सद्गुरू गजानन महाराज आणि समर्थ अळकोजी महाराज राष्ट्रसंताचे सद्गुरू यांची पालखी घेऊन दरवर्षी वरखेडला नेणारे असे आदरणीय श्री गोपाल काका मांडेकर हे सुद्धा। काय नाव सर? मी राजेश्वर शिवभक्त मंडळाचा अध्यक्ष चंद्रकांत सावजी। आज इथे तुकडोजी महाराजाची पालखी आलेली आहे। त्या पालखीचा मी इथं एवढे कार्यकर्ते आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी सत्कार घेतलेला आहे। आणि सत्कार मूर्ती जे आहेत, काय नाव त्यांचं? वनवे दादा सत्कार मूर्ती वनवे दादा यांचा सत्कार सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि या सत्काराच्या माध्यमातून ती पालखी निघाली आहे। साहेब, आपल्या इथं राजेश्वर नगरीत जे तुकडोजी महाराज पादुका पालखी येते, हे दरवर्षी आपण याचं स्वागत करत असता का? दरवर्षी येते, दरवर्षी आम्ही स्वागत करतो। जवळजवळ आज 50-60 वर्षाच्या अगोदरपासून स्वागताचा कार्यक्रम होत आहे हा। आणि आमचे जे मंडळाचे सदस्य आहेत ते स्वतःही हजर राहतात आणि हा कार्यक्रम